नमस्कार. उन्हाळ्यात आरोग्य जपायचं म्हणजे एक मोठं आव्हानच असतं, नाही का? चला तर आज आपण आयुर्वेदानुसार ह्या दिवसांमध्ये स्वतःला कसं निरोगी आणि ताजेतवानं ठेवायचं हे जाणून घेऊया. उन्हाळा आला की बघा, प्रचंड उष्णता, दिवसभर थकवा आणि काही कारण नसताना होणारी चिडचिड, हे सगळं आपल्या ओळखीचं आहे. पण असं होतं तरी का? याचं उत्तर आयुर्वेद काय देतं ते पाहूया. आणि गंमत म्हणजे आयुर्वेदानुसार याचं उत्तर अगदी सोपं आहे. सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? यावरचे सगळे उपाय आपल्या स्वयंपाकघरातच लपलेले आहेत. आयुर्वेद म्हणतं की उन्हाळ्यात शरीरातला पित्त दोष वाढतो. आता पित्त म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर शरीरातली उष्णता किंवा अग्नी. आणि ही उष्णता वाढली की मग सुरू होतात सगळ्या तक्रारी, थकवा, जळजळ आणि पचनाच्या समस्या. तर मग या वाढलेल्या पित्ताला म्हणजे या उष्णतेला शांत कसं करायचं? आपला पहिला आणि सगळ्यात जवळचा मित्र आहे काकडी. काकडीचे फायदे ऐकून खरंच आश्चर्य वाटेल. एकतर ती शरीराला मस्त थंडावा देते, त्वचा एकदम ताजीतवानी राहते, पचन सुधारतं आणि हो, ॲसिडिटीचा त्रास असेल तर तोही कमी होतो. काकडीमुळे शरीरातलं पाण्याचं प्रमाण सुद्धा अगदी व्यवस्थित राहतं. आणि हो, एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ज्यांना मधुमेह आहे त्यांच्यासाठी काकडी खाणं हे अत्यंत सुरक्षित आहे, कारण तिचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो, म्हणजे रक्तातील साखर वाढण्याची अजिबात चिंता नाही. चला, काकडीनंतर आता बोलूया अशा 2 गोष्टींबद्दल ज्या उन्हाळ्यात एकदम ताजेपणा आणि ऊर्जा देतात. ते म्हणजे लिंबू आणि आपलं लाडकं कलिंगड. लिंबू म्हणजे काय? तर उन्हाळ्यासाठी एक नैसर्गिक टॉनिकच समजा. ते पचनक्रिया सुधारतं, शरीरातली सगळी घाण बाहेर काढायला मदत करतं आणि उन्हामुळे आलेला थकवा पण घालवतं. आणि हो, व्हिटॅमिन सी मुळे आपली रोगप्रतिकारशक्ती तर वाढतेच. आता लिंबू पाणी कसं प्यायचं? ज्यांना मधुमेह आहे त्यांनी ते साखर न घालता प्यावं. चवीसाठी थोडं मीठ किंवा जिरेपूड घातली तरी चालेल. आणि इतरांना साखरेसोबत प्यायला काहीच हरकत नाही. आणि आता कलिंगड. उन्हाळ्यात याच्याशिवाय तर पान हलत नाही. विचार करा, यात तब्बल 92% पाणी असतं. म्हणूनच ते खाल्ल्या खाल्ल्या शरीराला लगेच थंडावा मिळतो. तहान, थकवा, डिहायड्रेशन सगळं काही क्षणात गायब होतं. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, कलिंगडात नैसर्गिक साखर बऱ्यापैकी असते. त्यामुळे ज्यांना मधुमेह आहे त्यांनी ते थोडं मर्यादित प्रमाणातच खाल्लेलं बरं. चला पुढे जाऊया. आता आपण पाहूया 2 असे पदार्थ जे फक्त थंडावाच नाही तर पोषण सुद्धा देतात. ते आहेत खरबूज आणि कोहळा. खरबूज सुद्धा थंड आणि पित्त कमी करणारं फळ आहे. ते खाल्ल्यावर एक नैसर्गिक ऊर्जा मिळते. शिवाय त्यात भरपूर पाणी, फायबर आणि जीवनसत्व असल्यामुळे त्वचेसाठीही ते खूप फायदेशीर आहे. मधुमेहींसाठी इथेही तोच सल्ला आहे. खरबूज मर्यादित प्रमाणात खावं आणि शक्यतोवर दिवसा खाल्लेलं उत्तम, म्हणजे रात्री खाणं टाळावं. आता बोलूया कोहळ्याबद्दल. ही खरं तर एक औषधी भाजी आहे. आयुर्वेदामध्ये हिला खूप महत्त्व दिलं गेलंय. ही प्रचंड शीतल असते, म्हणजे थंडावा देणारी. पित्त तर कमी करतेच, पण पचन सुधारते आणि शरीरातली जळजळ सुद्धा कमी करते. आणि मधुमेहांसाठी तर कोहळा विशेषतः उपयुक्त आहे. याचं कारण म्हणजे तो पचायला अगदी हलका असतो, त्यामुळे रक्तातील साखरेची चिंता करायची गरज नाही. तर आपण जे काही पाहिलं त्याचा हा एक छोटासा सारांश. काकडी शरीराला थंडावा देते आणि मधुमेहींसाठी अगदी सुरक्षित आहे. लिंबू ताजेपणा देतं, पण साखरेशिवाय प्यावं. कलिंगड आणि खरबूज हायड्रेशन आणि पोषण देतात, पण मर्यादित प्रमाणात खावीत. आणि कोहळा जो पित्त कमी करतो तो मधुमेहींसाठी अत्यंत उपयुक्त आहे. आता फक्त काय खायचं हे जाणून घेणं पुरेसं नाहीये. ते कसं खायचं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्यासाठी आयुर्वेदाचे काही सोपे पण महत्त्वाचे नियम पाहूया. हे 3 नियम अगदी लक्षात ठेवा. पहिला नियम, नेहमी ताजे आणि त्या हंगामात मिळणारे पदार्थ खा. दुसरा नियम, फ्रीजमधले पदार्थ थेट खाऊ नका, कारण अति थंड पदार्थांमुळे आपली पचनशक्ती कमी होते. आणि तिसरा नियम, फळं आणि मुख्य जेवण कधीही एकत्र करू नका. उत्तम पचनासाठी त्यांच्यामध्ये थोडं अंतर ठेवा. तर मुद्दा इतकाच आहे की योग्य आहार हाच उन्हाळ्यातला आपला नैसर्गिक संरक्षक आहे. तोच आपलं रक्षण करतो. म्हणून या उन्हाळ्यात या सोप्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा आणि आरोग्यदायी राहा.